खिडकी अरे तू काय करतो खिडकी? तू वेडायस का? अरे तू धर. तू चोर वगैरे होतास का रे मागच्या जन्मी? काय करतोय? एक मिनिट धर. कोणतरी येईल तुला पळतोय. अरे काय नाजूक खिडकी, मी तुला नंतर ठोकून देतो. थांब. इकडे 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 इकडे. तू काय करतोयस? मला सांग काय झालं आता. अरे सगळं खराब झालं अन्न, काहीच नाही उरलं. इथे तर काही दिसतच नाहीये. पण अरे मी तेच सांगते, सगळं वाया गेलं, खराब झालं. मी फेकून दिलं अन्न. मी सगळी भांडी धुवून ठेवली. काय कळत नाही काय करायला पाहिजे. अगं तिकडे सगळे जेवणाची वाट बघतायत, इथं अजून काही तयार नाहीये. तेच म्हणते ना, मला कळत नाही मी काय करू, कुठून सुरुवात करू. हे करायला पाहिजे. लागणार आहे. तू काय माझी मदत करणार? तुला काही कळतं का? इथे एकदम माझी खिडकी तोडली, इथे काय करायचं कोणाला काही कळत नाही. लोक हे बघ, मी तुला मदत करणार आहे आणि तुला माझी मदत घ्यावीच लागणार आहे. आपण दोघं मिळून करूया, ठीक आहे? सॉरी. ते हे जयशेतांकडे बघूनच कळतंय की काहीतरी घोळ आहे. अन्न गरम करायला एवढा वेळ लागतो. जयश्रीताई, स्वयंपाकघरात काही करायचंय का? नाही म्हणजे येते मदतीला, तेवढाच हातभार लागेल. नाही नाही हो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी म्हटलं ना, ज्योती सांगेल आपल्याला. हां, होतच आलं असेल तिचं. मी पटकन बघून येते. प्रीती, अगं तू कुठे जातेस? बस बस, आज काही काम करायचं नाही, बस बघू. जयश्रीताई म्हणाल्यात ना, ज्योती बघतेय, हो की नाही हो? आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत ना, आम्ही करू. पण आज तू काही करायचं नाही, बस, हो की नाही हो ताई? तू बस अगं. काहीतरी झालंय नक्की. जाऊ दे ना, मला काय करायचंय, काय व्हायचं ते होऊ दे. पण हा दीप कुठे गेलाय? अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय? ही तुला बाहेर भेटली का? नाही नाही बाबा, कीर्ती माझी स्टुडंट आहे, माझ्याच कॉलेजमध्ये शिकते ती. अरे वा काय सांगतोस काय? काय ग कीर्ती, यांनी शिकवलेलं कळतं ना? हो हो, चांगलं शिकवतात सर. आता हे दोघे पण आले. आता तर सगळ्यांना जेवायला वाढावंच लागणार. पण ज्योती नेमकी काय करत असेल? मी देते चिरून तुला कांदे. तू ते बघ. ते झालंय. प्रेमाला व्याकुळ दीप काळीच त्याच मखमाली, एकटाच सुरतो रे राती. अधीर्या सांजेला आता स्वप्न गोड पडू दे नव्हे. अधुरा हा दीप भावडा उजाळू दे साजिऱ्या ज्योतीने. अंधार सारून उजेड घराला देतील दीप ज्योती. दुःखाला भिडून आधार सुखाचा देतील दीप ज्योती. तुझं बघत काय बसलीस? पटापट चिर. हा
ताई किती वेळ लागणार आहे अजून? नाही, दादाच्या औषधाची वेळ झाली ना म्हणून म्हटलं मी. अगं नाही ठीक आहे, एखाद दिवशी उशीर चालतो. अरे एखाद दिवस चालतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण औषधाच्या बाबतीत नको ना. तब्येतीच्या बाबतीत कशाला हेळसांड करायची? डॉक्टरने सांगितलं की वेळेवरच घ्यायचे आहेत औषधं. अजून लागणार आहे का वेळ? खूप लागतोय थोडा वेळ, माफ करा पण नाही, मगाचपासून तुम्ही तेच सांगताय की झालंय, होत आलंय, पण खूप वेळ झाला ना. काही प्रॉब्लेम झालाय का खरंच? नाही नाही हो, काही नाही. जयश्री ताई, तुम्ही शांत व्हा. मी आज जाऊन बघते कुठपर्यंत आलंय ते. नको, तुम्ही नका जाऊ, मी जाऊन पाहून येते. अगं राहू दे सु. नाही नाही, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हा, ज्योती आपल्याला सांगेलच, पण मी बघते जाऊन. हा ताई, बघायचं असतं तर तुम्ही आधीच बघितलं असतं. मी जाऊन बघते. हे घ्या, आली ज्योती. चला, स्वयंपाक तयार आहे, जेवायला बसूया. सॉरी, थोडा उशीर झाला. काय ना, सगळ्याच गोष्टी एकत्र करायच्या होत्या ना, तर जरा वेळ लागला. पण आता वेळ नको घालूया, आपण सगळे जेवायला बसूया. चला चला या. चला. अरे काका, तुम्ही खाली काय बसताय? इथे खुर्ची आहे ना, खुर्चीवर बसा. नाही नाही, मी बसतो की खाली सगळ्यांबरोबर, आवडेल मला. आणि अजून तरी माझ्या बरोबर कोणी बसू नका असं डॉक्टरांनी कोणाला सांगितलेलं नाहीये. चला, करा सुरुवात. ते नाही, थांबा थांबा थांबा. काय रे, काय झालं? नाही म्हणजे दादा पहिल्यांदाच लग्नानंतर वहिनीच्या घरी आलाय ना, मग दोघांचाही उखाणा तर झाला पाहिजे ना. ए नको रे. आणि त्यानंतर घास भरवणंही झालं पाहिजे. हा, येस. मस्त एन्जॉय करा सगळं. थोड्या वेळाने तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार आहे. गळ्यातल्या माळीत शोभतं सोन्याचं पान, गळ्यातल्या माळीत शोभतं सोन्याचं पान, प्रीतीचं नाव घेतो ठेवून सगळ्यांचा मान. वा, सुंदर सुंदर. वहिनी, आता तुम्ही सुद्धा. अंगणात दरवळतो रातराणीच्या फुलांचा सुवास, स्वराजरावांचं नाव घेते, गायकवाडांचं बदलेन आयुष्य मी खास. अरे वा 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 वा. घेऊया ना. घास. या पदार्थांना दीपच्या हाताची चव आहे. म्हणजे मगाशी दीप गायब झाला तो